नमस्कार. मातृत्व म्हणजे नेमकं काय? खरं तर या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकासाठी खूप वेगळं असू शकतं. पण आज आपण एका अशा स्त्रीची गोष्ट पाहणार आहोत, जिने मातृत्व या शब्दाला एक पूर्णपणे नवीन आणि खूप व्यापक अर्थ दिला. ही गोष्ट आहे सिंधुताई सपकाळ यांची. 1,500पेक्षा जास्त मुलं. जरा विचार करा, ही फक्त एक संख्या नाहीये, तर ही एका स्त्रीच्या आयुष्याची खरी कहाणी आहे, जिने या सगळ्या मुलांना आपली माया दिली, आपलं नाव दिलं. पण प्रश्न हाच पडतो, की एकटी व्यक्ती, इतक्या सगळ्या मुलांची आई कशी काय होऊ शकते? हा विचारच आपल्याला थक्क करतो, नाही का? चला तर मग आज त्यांच्या या अविश्वसनीय प्रवासातून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आता हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आयुष्याचा त्या काळात जावं लागेल, जिथे संघर्षाशिवाय दुसरं खरंच काहीही नव्हतं. सिंधुताईंचा जन्म 1948 साली वर्ध्यात झाला. त्यांचं बालपण अजिबात सोपं नव्हतं. अगदी लहान वयात लग्न झालं, शिक्षण अर्धवट राहिलं आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे तरुणपणात गर्भवती असतानाच त्यांना घराबाहेर काढण्यात आलं. म्हणजे बघा, एकामागोमागे एक संकट येत होते. यानंतर तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यांच्या आयुष्यात एक असा काळ आला जिथे रेल्वे प्लॅटफॉर्म हेच त्यांचं घर बनलं होतं. अत्यंत निराधार अवस्थेत त्यांनी तिथे दिवस काढले. आणि इतकंच नाही तर अनेकदा त्यांना स्मशानभूमीत आश्रय घेण्याची वेळ आली. कल्पना करा, त्यांच्या एकटेपणाची आणि त्या निराधार परिस्थितीची ही किती भयान वास्तवता असेल. पण म्हणतात ना, जिथे संघर्ष टोकाचा असतो तिथेच बदलाची नवी पहाट होते. याच संघर्षाच्या अंधारात त्यांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली आणि जन्म झाला एका नव्या ओळखीचा, माई. माई हा फक्त एक शब्द नाहीये. माई म्हणजे अशी आई जिचं प्रेम आणि माया रक्ताच्या नात्याच्याही पलीकडे जाऊन पोचतं. स्वतः दुःखाच्या गर्तेत असतानाच त्यांना इतर निराधार अनाथ मुलांचं दुःख दिसलं आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की त्या या मुलांची आई होती. त्यांचेच शब्द त्यांच्या कामाचं सार सांगतात. त्या म्हणाल्या, मी माझ्या मुलांसाठी जगले, म्हणूनच माझं आयुष्य सार्थक झाले. त्यांनी स्वतःच्या वेदनेला सेवेच्या एका शक्तिशाली तत्वज्ञानात बदलून टाकलं. तर मग या एका ध्येयाने प्रत्यक्षात काय घडवून आणलं? त्यांचा हा वारसा कसा साकार झाला? चला आता ते पाहूया. त्यांनी फक्त विचार नाही केला, तर काम उभं केलं. अनेक अनाथाश्रम उभारले. यात पुण्याचं ममता बाल सदन, सावित्रीबाई फुले अनाथाश्रम आणि अभिमान बालभवन यांसारख्या संस्था आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे या मुलांचं पोट भरण्यासाठी त्यांनी रस्त्यावर भीक मागण्याचीही कधी लाज बाळगली नाही. त्यांनी मुलांना फक्त आश्रय नाही दिला, तर त्यांचं आयुष्य घडवलं. त्यांची 1,500हून अधिक मुलं आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक आणि समाजसेवक म्हणून समाजात अभिमानाने जगत आहेत. हा आहे त्यांच्या कामाचा खरा वारसा. त्यांच्या या अतुलनीय कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली. 2021मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एकाने सन्मानित केलं. त्या खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता ठरल्या. त्यांचं संपूर्ण आयुष्य तर एक प्रेरणा आहेच, पण जाताना ते आपल्या सर्वांसाठी एक खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा संदेश सोडून गेले आहेत. त्यांचा हा एकच प्रश्न प्रत्येकाला विचार करायला लावतो. आपण समाजासाठी काय करत आहोत? हा एक असा प्रश्न आहे जो ते आपल्या सर्वांवर सोडून गेले आहेत. आणि याचं उत्तर शोधणं हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल.